नमस्कार, आस्वाद आपली बनवच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी आपल्याला आठवड्याभरासाठी 7 दिवसांच्या 7 प्रकारच्या भाज्या ज्या आपण टिफिनमध्ये बनवून नेऊ शकतो आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही, अगदी सहज साध्या सोप्या पद्धतीमध्ये बनवता येतात, तर त्या दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी सर्वप्रथम कढई तापत ठेवलेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये तेल घालून घेतले. तेल चांगलं तापल्यानंतर थोडंसं हिंग घातलं आहे. त्याच्यामध्ये हिंग घातल्यानंतर राई जिरं घालून घेतलं आहे. राई जिरं चांगलं तडतडल्यावर त्याच्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे आणि कढीपत्ता घातल्यानंतर मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर लसूण ठेचून घातलेली आहे. लसूण थोडीशी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मिरची घातलेली आहे, हिरवी मिरची घातले. मिरची परतल्यानंतर इथे मी टोमॅटो घेतलेला आहे, अर्धा उभा चिरून घेतला आहे. तो सुद्धा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. टोमॅटो परतून घेतल्यानंतर थोडीशी हळद घातले आणि हळद घालून मिक्स केले. त्यानंतर मी कोबी जो आहे तो आधीच बारीक कापून धुवून घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा आहे. कोबीची भाजी बनायला जास्त वेळ लागत नाही, ही भाजी पटकन होते आणि आपण ही बिना कांद्याची जरी केली तरी खूप छान लागते. तर आपण अशा प्रकारे ही कोबीची भाजी बनवून टिफिनमध्ये नेऊ शकतो, जिला जास्त वेळसुद्धा लागत नाही, पटकन होते. सकाळची घाई गडबडीच्या वेळी अशा प्रकारे ह्या भाज्या कोबीची भाजी बनवू शकतो. तर भाजीमध्ये मी चवीनुसार मीठ घातले आणि भाजीला एक वाफ काढून घ्यायची आहे मीडियम गॅस करून. तर भाजी बघा आपली कोबीची तयार झालेली आहे. तिला एकदम जास्त शिजवायची सुद्धा गरज लागत नाही, खूप छान लागते अशा पद्धतीने भाजी बनवली तर ही भाजी आपली तयार झालेली आहे आणि मी ते एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपण कोबीची भाजी टिफिनमध्ये नेऊ शकतो. त्यानंतर दुसरी मी इथे भेंडी घेतलेली आहेत. तर भेंडी जी आहेत ती मी धुवून स्वच्छ पुसून कापून घेतलेली आहेत. आपण स्वच्छ पुसून कापून घेतली की भेंडी जास्त गिळगिळीत होत नाही, त्यामुळे कधीही भेंडी कापताना पुसून घ्यायची, म्हणजे ती जास्त सुटसुटीत राहतात. तर भेंडी थोडीशी भाजायची आहेत आपल्याला. मी पुसून घेतल्यामुळे ते सुटसुटीत राहिलेत. त्यानंतर भेंडी भाजून घेतली थोडीशी. त्यानंतर पुन्हा कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतले. तेल तापल्यावरती त्याच्यामध्ये हिंग घालून घेतले. त्यानंतर राई जिरं घालून घेतलेलं आहे. त्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे, लसूण ठेचून घातलेली आहे. मी इथे भेंड्याच्या भाजीलासुद्धा कांद्याचा वापर केलेला नाही आहे. लसूण थोडी परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मिरची घालून घ्यायची आहे, कारण ही आपण मिरचीमध्येच करणार आहोत भेंडीची भाजी. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी भेंडी फ्राय करून घेतले ती घालून घेतले. कारण भेंड्याची ही भाजीसुद्धा खूप छान लागते, जी आपण टिफिनला नेऊ शकतो, पटकन बनते, जास्त वेळसुद्धा लागत नाही. परतून घेतल्यानंतर भेंडी थोडीशी हळद घालून घेतले, त्याने आपल्या भेंडीला छान असा कलर येतो. तर चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातले, कोकम घालून घेतलेला आहे. आपल्याला जर आंबट हवी असेल थोडीफार तर कोकम घालायचं आहे, ऑप्शनल आहे ते. आणि मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर आपल्याला गॅस स्लो करून त्याला एक वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे भेंडी जी आहे ती आपली थोडी शिजली पाहिजेत. तर भेंडी आता बघूया आपण मिक्स करून घेऊया. एक वाफ काढून घेतलेली आहे 2 मिनटासाठी. तर भेंडी आपली बघा सहजपणे तुटल्या जाते, म्हणजे आता भेंडीची भाजीसुद्धा आपली ही तयार झालेली आहे. तर आपण ही भाजीसुद्धा अशा प्रकारे झटपट टिफिनसाठी बनवून देऊ शकतो, जिला जास्त वेळसुद्धा लागत नाही. त्यानंतर आपण तिसरी भाजी करणार आहोत, ती आहे त्यासाठी मी इथे तेल काढून घेतले. कढईमध्ये पुन्हा थोडंसं तेल घालून घेतले, राई घालून घेतले. त्याच्यामध्ये इथे मी जिऱ्याचा वापर नाही केला आहे आणि हिंग घातलं आहे. हिंग घातल्यानंतर त्याच्यामध्ये मी कांदा घालून घेतला आहे. मी अर्धाच कांदा घेतलेला आहे, तर तो सुद्धा चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा. तर ही सुद्धा भाजी जी आहे ती सुद्धा पटकन होते, तिला जास्त वेळ लागत नाही. ही भाजीसुद्धा आपण टिफिनला बनवून देऊ शकतो. कांदा चांगला आपला भाजून झालेला आहे. कांदा भाजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये गॅस स्लो करून घ्यायचा आहे, मसाले घालायचे आहेत. त्यामुळे आपण लाल तिखट, हळद आणि गरम मसाला घालून घेतला आहे. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले घालताना नेहमी गॅस स्लो ठेवायचा, नाही तर मसाले आपले करपले जातात. त्यानंतर इथे मी सिमला मिरची कापून घेतलेली आहे, जी आपण आधी धुवून नंतर कापून घेतलेली आहे. तर तीसुद्धा घालून घ्यायची आहे आणि चांगली मिक्स करायची आहे कांद्यामध्ये. ही सिमला मिरचीची भाजीसुद्धा पटकन होते, जास्त वेळ लागत नाही तिला शिजायला. चांगली परतून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचे आहे
आणि तिला स्लो गॅसवरती आपल्याला 2-3 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. तर इथे बघा भाजीला मी 2 मिनटं वाफ काढून घेतलेली आहे. पुन्हा आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित. आणि मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चण्याचं पीठ घालणार आहोत. तर हे चण्याचं पीठ घेतलेलं आहे. आपण या शिमला मिरचीच्या भाजीमध्ये चण्याचं पीठ किंवा दाण्याचं कूटसुद्धा घालू शकतो, पण चण्याचं पीठ घालूनसुद्धा ही भाजी खूप छान लागते. पीठ घातल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा तिला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. ही सुद्धा भाजी आपण वाफेवरतीच केलेली आहे. आणि मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा तिला 1 मिनटासाठी स्लो गॅस करून वाफवून घ्यायचं आहे. म्हणजे भाजीला आपलं जे बेसन आहे, पुन्हा मीठ आहे, ते चांगलं लागलं गेलं पाहिजे. तर आता इथे 1 मिनटं झालेलं आहे आणि भाजी आपली जी शिमला मिरचीची आहे ती चांगली, शिमला मिरचीसुद्धा त्यातली शिजलेली आहे. आणि ही भाजी बघा आपली शिमला मिरचीची सुद्धा भाजी तयार झालेली आहे. ही सुद्धा आपण अशा प्रकारे टिफिनला देऊ शकतो. त्यानंतर आपण आता चौथी भाजी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये हिंग घालून घेतलं आहे. लसूण घातलेली आहे ठेचून. लसूण परतून घ्यायची आहे आपल्याला. आणि लसूण चांगली परतून घेतल्यानंतर लसूण जी आहे थोडीशी आपल्याला लालसरच करून घ्यायची आहे. टॉमॅटो घातलेला आहे मी, बारीक कापून घातला आहे टॉमॅटो. तो सुद्धा थोडा परतून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये त्या. आणि परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपली ही जी पापडीची भाजी आहे ती मी साफ करून घेतलेली आहे. पापडी आणि बटाटा घातलेला आहे मिक्स करून. तर ही भाजीसुद्धा खरंच खूप छान लागते. तिला कांद्याचीसुद्धा गरज लागत नाही. नुसती लसूणमध्ये केली तरी तिची टेस्ट खूप छान लागते. तर भाजी मी चांगली मिक्स करून घेतली. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट, हळद आणि गरम मसाला घालून घ्यायचा आहे. तर हिलासुद्धा जास्त वेळ लागत नाही या भाजीला शिजायला. मसाले चांगले मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये किंचित असं पाणी घालायचं आहे, जे हाताने शिंपडून घ्यायचं आहे. कारण ही भाजीसुद्धा वाफेवरती होते, जिला जास्त वेळ लागत नाही. तर मी किंचित असं एकदम पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये. आपल्याला जास्त पाण्याचा इथे वापर करायचा नाही आहे. आणि आता तिला पुन्हा शिजवून घ्यायचं आहे, वाफ काढून घ्यायचं आहे. सर्व भाज्या आपल्या पटकन होणाऱ्या आहेत, जास्त वेळ लागत नाही या भाज्यांना. तर भाजीला मी वाफ काढून घेतले. 2 मिनटं गॅस स्लो ठेवला होता. आणि आपण आता चेक करूया. तर बटाटासुद्धा आपला भाजीतला एकदम शिजला गेलेला आहे. याचा अर्थ भाजी आपली तयार झालेली आहे. त्यानंतर पुन्हा थोडंसं पाणी मारून घेतलं आहे वरून आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला आता त्याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे. आणि पुन्हा भाजी जी आहे आपली वालपापडीची ती चांगली व्यवस्थित मिक्स करायची आहे. तर ही भाजीसुद्धा आपली तयार झालेली आहे. ह्या अशा भाज्या आहेत की ज्यांना वाटपाची वगैरे गरज लागत नाही किंवा कांदा वगैरे सर्व काही घालायचीसुद्धा गरज लागत नाही. आणि भाजीला अर्धा मिनटासाठी ठेवलं होतं वाफ काढली, कारण त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं म्हणून. आणि भाजी तयार झालेली आहे आपली वालपापडीची सुद्धा. तर त्याच्यानंतर आपण बनवणार आहोत दुसरी 5वी भाजी. तर पुन्हा कढईमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे. लसूण ठेचून घालायची आहे. मिरची घातलेली आहे. तर 1 मिरची घातली मी त्याच्यामध्ये आणि चांगली परतून घेतली. त्यानंतर कारली जी आहे ती मी आधी मीठ लावून चुरडून घेतली होती, म्हणजे जास्त कडवटपणा राहत नाही त्याच्यामध्ये. आधी मीठ लावून घेतलं की. आणि त्याच्यामध्ये घालून घेतलेत कारली आपली लसूणमध्ये. तर परतून घ्यायची आहेत. ही कारल्याची भाजीसुद्धा बिना कांद्याची नुसती लसणावरती खूप छान लागते आणि जास्त कडवटसुद्धा होत नाही. ही भाजी मला भाकरीसोबत फार आवडते. ही भाजी कारल्याची अशा पद्धतीने आपण जी बनवतो ना, ती भाकरीसोबत खूपच छान लागते ही भाजी. आणि तिलासुद्धा वाफ काढून घ्यायची आहे 2 मिनटासाठी. तर कारल्याची भाजीसुद्धा बघा आपली ऑलमोस्ट तयार झालेली आहे. तर तिला मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ थोडंसंच घालायचं आहे, कारण आधी आपण भाजीला मीठ लावलेलं आहे. त्यामुळे मी किंचितच मीठ घातले, जास्त मीठ नाही घातलं आहे. आणि आता कारलंसुद्धा आपलं एकदम सॉफ्ट झालेलं आहे, शिजलं गेलेलं आहे. तर आपली कारल्याची ही भाजीसुद्धा आता तयार झालेली आहे. आपल्याला हवं असेल तर आपण प्रत्येक भाजीमध्ये वरून ओलं खोबरं घालू शकतो, पण मी ओलं खोबरं वगैरे एवढं घालण्याच्या झंझटमध्ये पडत नाही, कारण त्याला आपल्याला एवढा वेळ नसतो. त्यानंतर इथे मी 6वी भाजी केलेली आहे. तर कढईमध्ये पुन्हा तेल घालून घेतले. तेल घातल्यानंतर हिंग घातले. त्यानंतर कांदा घातलेला आहे
अर्धा कांदाच घेतलेला आहे मी, तर तो सुद्धा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे, चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा। ही सुद्धा भाजी पटकन होते, जास्त वेळ लागत नाही। मी आज आपल्याला अशा भाज्या दाखवल्या ज्या पटकन होतात, ज्यांना जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि त्यांना जास्त काही म्हणजे असं तामझाम करायची पण गरज लागत नाही, ज्या अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये होतात। तर इथे मी आता कांदा भाजल्यानंतर टोमॅटो घातलेला आहे बारीक कापून, तो सुद्धा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे। आणि ही भाजी जी आहे ती आपण फ्लॉवर बटाट्याची भाजी करणार आहोत। त्यानंतर मी लाल तिखट, हळद आणि गरम मसाला घालून घेतलेला आहे, चांगलं मिक्स करून घेतलेला आहे। तर फ्लॉवर जो आहे तो मी आधी गरम पाण्यातून काढून घेतला होता। नेहमी फ्लॉवरची भाजी करताना फ्लॉवर गरम पाण्यातून काढून घ्यावा, म्हणजे त्याच्यामध्ये कुठे कीड वगैरे असेल तर ती मेली जाते। आणि बटाटा घातलेला आहे बारीक कापून, साल काढून त्याची, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी घालायचं आहे या भाजीलासुद्धा, जास्त पाणी नाही घालायचं आहे। आणि मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला तिला गॅस लो करून 3 मिनटं मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा मध्येच आपल्याला चेक करायचे आहे, म्हणजे तिला मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे वरची भाजी जी आहे ती व्यवस्थित शिजली जाईल। आणि मिक्स केल्यानंतर पुन्हा आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी 3 मिनटं तिला मीडियम गॅसवरती ठेवून दिलं होतं। तर आता आपली भाजी 3 मिनटं झालेली आहेत, आपण चेक करून बघूया शिजले का, चांगली मिक्स करून घेऊयात। तर आता मी इथे चेक करून बघते, तर भाजीतला बटाटा आपल्या सहजपणे तुटला गेल्याचा अर्थ आपली भाजी तयार झालेली आहे, ही सुद्धा फ्लॉवर बटाटा। तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात। तर ही फ्लॉवर बटाट्याची भाजीसुद्धा अशा पद्धतीने पटकन होते, त्यासाठी बटाटे आणि फ्लॉवर जे आहेत ते आपले बारीक बारीक कापून घ्यायचे, तिलासुद्धा जास्त वेळ लागत नाही, म्हणजे ही भाजीसुद्धा आपली तयार झालेली आहे। त्यानंतर मी सर्वात शेवटी जी बनवली आहे लास्ट भाजी 7वी, ती आहे आपली दोडक्याची भाजी, जे शिराळं असतं त्याची। तर मी इथे तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घालून घेतलेला आहे, मिरची घातलेला आहे। कांदा मिरची चांगला आपल्याला भाजून घ्यायचं आहे, थोडंसं हिंग घातलं आहे, परतून घ्यायचा आहे कांदा चांगला थोडासा गुलाबी होईपर्यंत। तर दोडका जो आहे तो मी आधीच वरून साल वगैरे काढून बारीक कापून घेतला होता। तर दोडक्याची ही पिवळी भाजीसुद्धा खूप छान लागते, त्याच्यामध्ये डाळ वगैरे नाही घातली तरीसुद्धा खूप मस्त लागते ही भाजी, आणि तिला जास्त वेळसुद्धा लागत नाही या दोडक्याच्या भाजीला शिजायला। तर हा बघा दोडका मी आधी साफ करून घेतला होता, तर तो आपल्याला कांदा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। आणि चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे, त्याने आपल्या भाजीला कलर खूप छान येतो। चवीनुसार मीठ घातले आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित, सर्व मीठ वगैरे भाजीला लागलं गेलं पाहिजे। आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला याच्यावर पुन्हा झाकण ठेवून 1-2 मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे। याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच वापरायचं नाही आपल्याला, कारण दोडक्याची भाजी आपण वाफेवरचीच करतो आहे, तिला पाणीसुद्धा सुटतं नंतर। तर आपल्याला हिला 2 मिनटासाठी मीडियम गॅसवरती वाफ काढून घ्यायची आहे। दोडका शिजायला जास्त वेळसुद्धा लागत नाही। तर हे बघा दोडका जो आहे तो आपला आता एकदम मऊ दिसतोय, तर दोडका मी चेक करून बघितला आहे तर शिजला गेलेला आहे। तर अशा प्रकारे ही दोडक्याची भाजीसुद्धा पटकन झालेली आहे। तर अशा पद्धतीने आपण ह्या 7 ज्या मी भाज्या दाखवलेल्या आहेत त्या आपण टिफिनला देऊ शकतो, ज्यांना जास्त वेळसुद्धा लागत नाही, पटकन बनतात। तर या आठवड्याच्या 7 दिवसाच्या 7 टिफिन रेसिपी आहेत। तर इथे आपल्या सर्व भाज्या तयारसुद्धा झालेल्या आहेत, ज्यांना जास्त वेळसुद्धा लागला नाही। तर तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। आणि माझ्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील। आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।